भारतातील डेट्रॉईट शहर म्हणून ओळख निर्माण होत असतानाच पुणे जिल्ह्याच्या इंडस्ट्रियल बेल्ट परिसराला दादागिरीने ग्रासले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या उद्योजकांनी बाहेरचा रस्ता धरलाय. दादागिरी मोडून काढण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी उद्योजक मंडळींकडून होत आहे. पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये विविध पक्षांची नावे सांगत काही जण घुसखोरी करत आहेत. ही दादागिरी थांबली पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे सांगितले. त्यावरून एमआयडीसीतील दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आला. समस्या सोडवण्यासाठी उद्योजकांकडून आग्रही भूमिका घेतली जात आहे. उद्योग सुरू करण्यापूर्वी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जागेचा शोध घेऊन उद्योग प्रत्यक्षात कार्यान्वित होताना व तो सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यात माथाडींच्या नावाखाली काही जण कामाचे ठेके मागतात. भंगार खरेदी विक्री, मशीन, मनुष्यबळ पुरवठा, बस, इतर वाहने, पाणी, वीज, इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठीही कोंडीत पकडले जाते. आमच्याच सेवा घ्याव्यात किंवा आमच्याच ठेकेदाराला काम द्यावे असेही काही नेत्यांकडून सांगितले जाते. ही दादागिरी सहन करावी लागते असं उद्योजकांनी सांगितले. एमआयडीसीत कंपन्यांच्या बाहेर कॅन्टीन, टपरी सुरू करण्यासाठी चढाओढ असते. अतिक्रमण करून अनधिकृतपणे टपरी सुरू केले जाते. यातून वाद होतात. त्याचा त्रास उद्योजकाला सहन करावा लागतो. काही जण विविध संघटनांच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापनाकडे मागण्या मांडायचे. यातून कामाचे ठेके घेतले जायचे. यात काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तसेच गुंड प्रवृत्तीचे असल्याचे समोर आले. संबंधितांवर वेळोवेळी गुन्हे दाखल केले. त्यामुळे अशा संघटनांचे प्रमाण कमी झाले. मात्र काही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून उद्योजकांना त्रास दिला जात आहे. एमआयडीसीत ट्रक टर्मिनल नाही, त्यामुळे ट्रक, ट्रेलर, कंटेनर यासह एमआयडीसीतील इतर जड अवजड वाहने रस्त्यांच्या कडेला किंवा जागा मिळाली तेथे पार्क केली जातात. याचाच फायदा घेत काही जणांकडून पार्किंगसाठी पैशांची मागणी होते. याचा त्रास ट्रक व्यावसायिकांसह एमआयडीसीतील उद्योगांना सहन करावा लागत आहे.